हॅलो स्टुडंट, मी प्रोफेसर उमा बेबी. हे आपलं हायवेचं तिसरं लेक्चर आणि सेकंड युनिट आहे. ओके, तर बघा आपलं जो हायवेचं जो सेकंड युनिट आहे तो हायवे जिओमॅट्रिक. ओके, तर या युनिटमध्ये आपल्याला हायवे जिओमॅट्रिक, कॅम्बर, ग्रॅडियंट, साईड डिस्टन्स, कर्व, वायडनिंग ऑफ रोड याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. ओके, तर चला सुरू करूया मग. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल हायवे जिओमॅट्रिक म्हणजे नेमकं काय? ओके, तर बघा द फिजिकल एलिमेंट ऑफ रोड इज कॉल्ड ॲज रोड जिओमॅट्रिक. ओके, किंवा हायवे जिओमॅट्रिक. जे काय फिजिकल एलिमेंट ऑफ रोड आहेत त्याला आपण हायवे जिओमॅट्रिक असं म्हणतो. तर मग फिजिकल एलिमेंट कोणते झाले? सपोज सुपर एलिव्हेशन झालं, कॅम्पर झालं. ओके, या सगळ्यांना आपण काय म्हणतो? फिजिकल एलिमेंट ऑफ रोड असं म्हणतो. ओके, तर पहा आपल्याला हे जी फिगर दिसते ती क्रॉस सेक्शन ऑफ रोड. ओके, हा टिपिकल क्रॉस सेक्शन ऑफ रोड आहे. ठीक आहे, यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल जसं की आपण फिगरमध्ये पाहू शकता, फॉर्मेशन विड्थ, देन शोल्डर्स, कॅरेज वे, रोड मार्जिन, बम्प्स, साईड स्लोप, लॉजिनल ड्रेन्स. ओके, बाउंड्री स्टोन. ओके, the next one is terms used in highway geometric. Okay, so first of all is right of way. Okay, तर बघा the area of strip of land which has been acquired for construction and development of a road along its alignment is called as right of way. ओके, तर बघा हायवे आपल्याला जे काही कंस्ट्रक्शन करायचं हायवे त्यासाठी जी काय विड्थ आपल्याला रिक्वायर्ड आहे. ओके, जी काय रिक्वायर्ड विड्थ आहे त्या विड्थला आपण राईट ऑफ वे असं म्हणतो. ओके, ओव्हरऑल त्यामध्ये मग शोल्डर्स पण आले, तुमचं कॅरेज वे पण आलं, टोटल जी एकत्रित जी टोटल लेंथ आहे, जी काय विड्थ आहे त्याला आपण राईट ऑफ वे असं म्हणतो. ओके, म्हणजेच हा जो पॉईंट दिसतो ह्या पॉईंटपासनं तर ह्या पॉईंटपर्यंत ही जी काय विड्थ आहे, टोटल विड्थ, याला आपण राईट ऑफ वे असं म्हणतो. ओके, देन नेक्स्ट वन इज बघा, ॲज पर IRC रिकमेंडेशन विड्थ ऑफ राईट ऑफ वे. ठीक आहे, जे का आपला IRC आहे, इंडियन रोड काँग्रेस, त्यानुसार वेगवेगळ्या हायवेसाठी वेगवेगळे राईट ऑफ वे द्यायला आपल्याला. ओके, तर पहा नॅशनल हायवे किंवा जर स्टेट हायवे जर असेल प्लेन अँड रुलिंग टेरेनमध्ये, ठीक आहे, त्यासाठी तुमची राईट ऑफ वे पाहिजे 45 मीटर्स. ओके, जर माउंटेन्स टेरेसमध्ये जर असेल नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे, देन तुमची जी राईट ऑफ वे आहे तो त्याची जी विड्थ आहे ती 24 मीटर पाहिजे. सिमिलरली जर MDR असेल मेजर डिस्ट्रिक्ट रोड ओपन एरियाजमध्ये प्लेन रुलिंग टेरेनमध्ये ते 25 मीटर तुमचे राईट ऑफ वे पाहिजे त्याची विड्थ. त्यानंतर माउंटेन्स टेरेनमध्ये असेल तर 18 मीटर. तसंच सिमिलरली ODRसाठी जर प्लेन रुलिंग टेरेनमध्ये जर ओपन एरियामध्ये जर तुमचं राईट हायवे असेल देन तुमचं जी काय राईट ऑफ वे आहे त्याची जी विड्थ त्याची 15 मीटर पाहिजे. सिमिलरली जर माउंटेन्स टेरेनमध्ये असेल तेव्हा पण 50 मीटर्स. ओके, जर व्हिलेज रोड असेल देन 12 मीटर आणि माउंटेन्स टेरेनसाठी 9 मीटर. ओके, देन नेक्स्ट वन इज बिल्टअप एरियाज. ओके, बिल्टअप एरियानुसार जर पाहिलं आपण तर नॅशनल किंवा स्टेट हायवेसाठी 30 मीटर. ओके, माउंटेन्समध्ये 20 मीटर, MDRसाठी 20 आणि इकडं माउंटेन्समध्ये 15, ODRसाठी 15 मीटर आणि सिमिलरली तसंच माउंटेन्समध्ये 12 मीटर. ओके, आणि लास्ट वन इज व्हिलेज रोड 10 मीटर अँड 9 मीटर. ओके, तर या सगळ्या ॲज पर IRC विड्थ ऑफ राईट ऑफ वे आहेत. ठीक आहे, मग IRC म्हणजे काय? इंडियन रोड काँग्रेस. ओके, देन नेक्स्ट वन इज रोड मार्जिन. ओके, रोड मार्जिन काय बघा, द पोर्शन ऑफ रोड बियॉन्ड द कॅरेज वे अँड द रोड वे इज जनरली कॉल्ड ॲज रोड मार्जिन. ओके, व्हेरियस एलिमेंट दॅट फ्रॉम द रोड मार्जिन्स गिव्हन बिलो. ओके, तर बघा जो काय पोर्शन आहे बियॉन्ड द कॅरेज वे अँड रोडवे, ठीक आहे, रोडवेच्या आणि कॅरेजवेच्या मधला जो काय पोर्शन त्याला आपण रोड मार्जिन असं म्हणतो. चला ठीक आहे, तर मग त्यातला जो फर्स्ट पॉईंट आहे शोल्डर्स. ओके, शोल्डर्स म्हणजे काय बघा, shoulders are provided along the road edge and are accommodation of stationary vehicles. Okay, minimum width of shoulder is 2.5 meter and recommended for 2-lane highways. Okay, shoulder width 4.6 meter desirable. Okay, shoulders म्हणजेच काय की पहा हा जो पॉईंट दिसतोय, हा जो पोर्शन दिसतो आपल्याला कॅरेज वे आणि रोडवेच्या मधला हा जो पोर्शन दिसतोय त्याला आपण शोल्डर्स असं म्हणतो. ओके,
ह्या जे शोल्डरचा जो उपयोग जनरली केला जातो कशासाठी, जे काही अकोमोडेशन ऑफ स्टेशनरी व्हेकल्स, जे काही स्टेशनरी व्हेकल्स आहेत ओके, जे पण काही स्टेशनरी व्हेकल्स आहेत त्यांना अकोमोडेशनसाठी किंवा त्यांना थांबण्यासाठी आपण शोल्डरचा यूज करतो. देन नेक्स्ट वन इज काय, याची जी मिनिमम जी विड्थ असते ते मिनिमम विड्थ 2.5 मीटर असते फॉर 2 लाईन हायवेसाठी, आणि जर 4.6 डिसेबल 4.6 मीटरपर्यंत आपण ते प्रोव्हाइड करू शकतो ओके. देन नेक्स्ट वन इज बघा कॅटेगरी ऑफ रोड अँड शोल्डर्स विड्थ इन मीटर्स ओके. जर तुमचा नॅशनल हायवे जर असेल सिंगल लाईनचा, देन प्लेन एरियामध्ये असेल तर 4.125 मीटर्स ओके. सिमिलरली हिल एरियाजमध्ये 1.25 मीटर्स, 2 लाईनसाठी 2.5 मीटर्स आणि हिल एरियाजमध्ये 0.19 मीटर्स ओके. तसंच सिमिलरली MDRसाठी मेजर डिस्ट्रिक्ट रोडसाठी सिंगल लाईन जर असेल तर 2.6 to 5 आणि इकडे जर पाहिलं हिल एरियाजमध्ये 0.5 ओके. देन 2 लाईनसाठी प्लेन एरियामध्ये 1 मीटर, इकडे नो रिकमेंडेशन ओके. देन थर्ड वन इज ODR ऑर्डर डिस्ट्रिक्ट रोड, जर सिंगल लाईनचं जर असेल तर 1.875 प्लेन एरियामध्ये आणि 0.5 हिल एरियाजमध्ये. जर सिमिलरली जर 2 लाईन असेल प्लेन एरियामध्ये तर 1 मीटर आणि इकडे जर पाहिलं आपण तर 0.5 मीटर्स ओके. जर सिमिलरली जर विलेज रोड जर असेल तर 2.25 आणि हिल एरियामध्ये 0.5 ओके. तर हे काही स्पेसिफिकेशन्स होते शोल्डर्स नॅशनल शोल्डरसाठी ओके. देन नेक्स्ट वन इज सर्व्हिस रोड ओके. सर्व्हिस रोड गिव्स द असिस्ट टू कंट्रोल द हायवेज लाईक फ्रीजवेज अँड एक्सप्रेसवे ओके. तर सर्व्हिस रोड म्हणजेच काय, जे काही नॅशनल हायवेज वगैरे जे असतात त्यावरती ट्रॅफिक न हो यासाठी आपण त्या साईडने अलॉंग विथ द एक्सप्रेसवे आपण सर्व्हिस रोड प्रोव्हाइड करतो ओके. तर आपण सर्व्हिस रोड असं म्हणतो. देन नेक्स्ट वन इज बघा सायकल ट्रॅक. सायकल ट्रॅक आर प्रोव्हाइडेड इन अर्बन एरियाज वेन द व्हॉल्यूम ऑफ सायकल traffic is high okay. A minimum width of 2 meter is required which may be increased by 1 meter for every additional track okay. जनरली सायकल ट्रॅक जे असते ते अर्बन एरियामध्ये, जे काही शहरी भागामध्ये आपण सायकल ट्रॅक प्रोव्हाइड करतो. जनरली ज्या ठिकाणी सायकल ट्रॅफिक इज हाय, जे काही सायकल ट्रॅफिक जो काही व्हॉल्यूम जर जास्त असेल त्या ठिकाणी आपण सायकल ट्रॅक प्रोव्हाइड करतो. मिनिमम विड्थ जी असते सायकल ट्रॅकची ती असते 2 मीटर असते आणि विच मे बी इन्क्रीज बाय 1 मीटर फॉर एव्हरी ॲडिशनल ट्रॅक ओके. देन नेक्स्ट वन इज पहा रोडवे विड्थ ओके. रोडवे विड्थ और फॉर्मेशन विड्थ, इट इज द टॉप विड्थ ऑफ हायवे इन एम्बार्कमेंट अँड बॉटम विड्थ ऑफ अ हायवे इन कटिंग एक्सक्लुडिंग द साईड ट्रेन्स ओके. त्याला आपण रोडवे विड्थ असं म्हणतो ओके. तर मग हे काही स्पेसिफिकेशन्स कॅटेगरी ऑफ रोड प्लेन रोलिंग ट्रेनमध्ये आणि माउंटेन स्टेडियममध्ये ठीक आहे. जर नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे जर असेल सिंगल लाईन और 2 लाईनसाठी सपोज त्यावेळेस तुमची जी काही रोड विड्थ अशी 12 मीटर असते. देन सिमिलरली माउंटेन्समध्ये 6.25 सिंगल लाईनसाठी आणि 8.8 मीटर फॉर सिंगल लाईन ओके. देन नेक्स्ट वन इज MDR मेजर डिस्ट्रिक्ट रोडसाठी 9 मीटर फॉर सिंगल और 2 लाईनसाठी अँड देन 4.75 सिंगल लाईनसाठी. ODR ऑर्डर डिस्ट्रिक्ट रोड 7.5 मीटर्स फॉर सिंगल लाईनसाठी अँड 9 मीटर्स फॉर 2 लाईनसाठी ओके. देन विलेज रोड विड्थ प्लेन रुलिंग टेरियममध्ये 7.5 मीटर्स फॉर सिंगल लाईन आणि माउंटेन्स टेरियममध्ये 4 मीटर फॉर सिंगल लाईन ओके. Next one is carriageway okay. The portion of roadway which constructed to enable the movement of vehicle traffic is called as carriageway okay. जो काय पोर्शन आहे ज्यावरून आपण ट्रॅफिक की जे काय आपण ट्रान्सपोर्टेशन कॅरी आउट करतो ठीक आहे, त्याला आपण कॅरेजवे असं म्हणतो ओके. बघा ॲज पर IRC द विड्थ ऑफ कॅरेजवे फॉर सिंगल लाईनसाठी दिले त्यांनी 3.75 मीटर्स, 2 line with no curves 7 meter, 2 line rise curve 7.5 meter and intermediate carriageway is 5.5 meter ओके. चला तर गाईज या पुढचा जो राहिलेला जो पार्ट आहे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया ओके. सो थँक्यू.